हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे एकादश आणि म्हटलं आज जे काही थोडंफार होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. जसं की आज फराळामध्ये काय करणार आहे, तसेच कामाचं रुटीन, परत आज एकादशी त्याच्यामुळे विशेष देवपूजा, तर ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आत्ता सध्या माझी आंघोळ झालेली आहे आणि आत्ता थोडंसं किचनमध्ये काम आवरायचं आहे. स्वयंपाक तर काही नाही आज, पण मुलं आहे त्याच्यामुळे थोडंफार काहीतरी करावंच लागतं. म्हणजे त्यांना पण एकादशीचे, दोघांना पण, म्हणजे आम्हाला चौघांना एकादश आहे म्हणून. पण मग पोरांना थोडंसं जास्त खायला लागतं या एकादशीच्या दिवशी, त्याच्यामुळं मग थोडंफार काहीतरी करून ठेवते. आणि फराळ जे आहे ते नंतर गरम करणार आहे मी. तर आत्ता आहे ना घरदार झाडून घ्यायचे सगळ्यात अगोदर, आणि त्याच्यानंतर दाखवतेच तसं तुम्हाला मी पुढं. काढून घेतले आणि इथे ना बेडशीट, गाद्यांच्या खोळी सगळं काढून भिजत घालून दिले. तिकडं गाद्यान ते पण उन्हात टाकले, कारण ऊन छान पडलंय आज. आता हे जोपर्यंत भिजतंय तोपर्यंत आहे ना, आता मला इथं ही रताळी आणली मी काल बाजारातून, तर ती उकडत टाकायची आहे. कारण पोरांना खायची, त्यांना प्रचंड आवडते, त्याच्यामुळे म्हटलं भाजत ठेवून देऊ. छान असे भाजतील हळूहळू. आता एका तव्यावर जितके बसतील तितके लावून देईल, म्हणजे दिवसभर चालतील ते. ना वरून अशी कढाई पालथी मारून देईल मी, म्हणजे ना छान असे भाजतील मधल्यामध्ये. आता आहे ना अर्धा एक तास तर लागलच याला मस्त भाजायला. गॅसची फ्लेम थोडी कमी करते, नाही जळून जातील ते. कालचा भाजीपाला जो काल शनिवारच्या बाजारातून आणला होता, आणि रात्री मला काही जमलं नाही तो नीट आवरून ठेवायला, त्याच्यामुळे आत्ता मी घेतलं आहे सगळं. आता याच्या शेंगा शेवगाच्या, तर त्या आहे ना चांगल्या सोलून अशा डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे जेव्हा भाजी करायची असली तेव्हा पटकन बरं पडतं. आणि सगळा जो निसायचा भाजीपाला आहे तो सगळा निसून ठेवणार आहे. कोथिंबीर होती तर तीही निसायची अजून मला. तर आता एक एक करून सगळा भाजीपाला व्यवस्थित आवरून घेते. भाजीपाला निवडून घेतलाय मी, हुसळ काढून ठेवले, मिरच्यांचे देठं काढून ते या बॉक्समध्ये भरून ठेवले. बटाटे आता म्हणजे खाली ठेवायचे जाळीमध्ये. कारले त्याच्या खाली दोडके ठेवले एकाच याच्यात. इथे भेंड्या आहे, याच्यात वालाच्या शेंगा निसून ठेवले, आणि याच्यामध्ये ठेवले शेवग्याच्या शेंगा. तर आणि याच्यामध्ये कोथिंबीर चिरून ठेवली बारीक धुवून. आता हे सगळं फ्रीजमध्ये सेट करायचं आहे. आत्ताशी माझं निम्मं काम आटोपलंय, म्हणजे भाजीपाला जो होता तो सेट केला फ्रीजमध्ये, आणि आता धुणं धुतलंय. इतकं धुणं सगळं धुतलंय, म्हणजे भरपूर आहे, पूर्ण ओळणी आहे. परत या साईडला तर सगळ्या या गाद्यांच्या खोळी, उशांच्या खोळी, परत आपले दररोजचे डेली यूजचे कपडे होते सगळे धुतले. 1-1.5 तास गेला मला, कारण मी भिजवले होते त्याच्यामुळे थोडा लवकर झाला, नाही तर खूप वेळ गेला असता. आत्ता रताळे भाजून ठेवली आहे आणि दूध गरम करून ठेवलं आहे. अजून साबुदाणा काही गरम केला नाही आहे. म्हटलं बघू भूक लागली का मगच करू. अजून भरपूर घरात पण भरपूर प्रसार आहे किचनमध्ये पण. आता तो आटवायचा आहे, पण त्या अगोदर म्हणजे आटवून घेणारच आहे, आणि त्याच्यानंतर चांदवडला जायचं चालू आहे. कारण की जे शिवाजी महाराजांची फ्रेम आहे आपली घरात पडलेली, तर तिला आज ती जी पट्टी आहे तिची जी तुटलेली ती आणायला जायचं आहे. म्हणजे बघू, जर भेटली इथं तर ठीक, नाही तर मग म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही हा फोटो बनवला होता त्यांचं म्हणणं आहे डायरेक्ट पिंपळगावला नाही नाशिकलाच भेटल. तर मग आता बघू कधी आणत्या कधी नाही, तर मग म्हटलं एखादी थोडी मिळती जुळती जरी भेटली तरी मग चांदवडला बघू आपण, भेटली तर घेऊनच येऊ. आता हे सगळं किचनचं मधलं पसारा आटवून घेते आणि मग दाखवते पुढचं तुम्हाला. तर हे बघा इथे सगळं किचनवर पसारा आहे. तर आता आहे ना सगळ्यात अगोदर आवरून घेते. जेवण वगैरे आमचे झालेले, तर आता हा जो पसारा आहे ना तो आवरायला घेतलाय. तर थोडासा शूट केलाय मी, कारण त्याच्यानंतर आम्हाला अर्जंटमध्ये बाहेर जायचं निघालं होतं, त्यामुळे मग जास्त काही मला नंतर शूटच करता आलं नाही. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो एवढाच होणार आहे. बरंचसं काही बोलले होते स्टार्टिंगला, पण त्यातलं काहीच होऊ शकलं नाही, आणि जे झालं ते व्हिडिओ काढता आला नाही मला. त्याच्यामुळं मग जेवढा शूट झालं होतं तेवढाच एडिट केला आणि तुमच्यासमोर मी अपलोड केलेला आहे. तर कसा वाटला कसं नाही नक्की मला शेवट कमेंट करून नक्की सांगा.